मित्रांनो, भाषा हे कधीच एका कलाकाराला थांबवू शकत नाही। याचं उत्तम उदाहरण आहे माझी प्रार्थना या चित्रपटाचे दिग्दर्शक पद्मराज नायर। आता पद्मराज नायर हे मूळचे साऊथ इंडियन नाहीत, अमराठी असून सुद्धा त्यांनी आपले 20-22 वर्षानंतर मराठीमध्ये चक्क चित्रपट बनवला आहे। एवढंच नाही तर त्यांनी स्वतः या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकाही केली आहे। बघा ना, म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे। एक अमराठी माणूस ज्याचं मराठीवरती एवढं प्रेम आहे, जो आपली कर्मभूमी महाराष्ट्राला मानतो, त्याचं अख्खं बालपण महाराष्ट्रामध्ये गेलं, त्याने एक मराठीमध्ये एक सुंदर अतिशय थ्रिलर पिक्चर बनवलेला आहे। चल ना माझ्यासोबत। या पिक्चरबद्दल बोलायचं झालं तर ब्रिटिश कालीन काळामधला ही एक लव्ह स्टोरी आहे आणि या चित्रपटाच्या टायटलमध्येच आहे अकल्पनीय लव्ह स्टोरी अँड इपिक लव्ह स्टोरी। मित्रांनो, माझी प्रार्थना हा चित्रपट आपल्या प्रेम, सामाजिक वास्तव्य आणि समाजामधल्या जे जातीपाती आहेत त्याच्यावरती भाष्य करतो। या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत गोल्या आणि प्रार्थना। आता गोल्या हे पात्र स्वतः दिग्दर्शक पद्मराज नायर यांनी साकारलेले आहे आणि प्रार्थना ही भूमिका अनुषा आबेद यांनी साकारलेली आहे। त्याचप्रमाणे उपेंद्र लिमये यांनी खलनायकांची भूमिका केलेली आहे। मी स्टोरी एक शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। गोल्या हा फिजिकली चॅलेंज असतो, म्हणजेच मतिमंद मूक बधीर मुलगा असतो आणि प्रार्थना एक उच्चवर्णीय मुलगी असते। आता प्रार्थना गोल्याच्या प्रेमामध्ये पडते, पण खलनायक उपेंद्र लिमये हा कास्ट सिस्टीममुळे म्हणा नाही तर अन्य कोणत्या कारणामुळे तो दोघांमध्ये वाद निर्माण करत असतो, म्हणजे तो दोघांमध्ये अंतर निर्माण करायचं काम करतो आणि तो ब्रिटिशांसोबत मिळून एक कट कारस्थान असतो। आता एक काय कारस्थान आहे आणि काय असणार आहे चित्रपटांमध्ये बघितल्यावर आपल्याला समजेलच। पुढे बोलायचं झालं तर ह्या चित्रपटाची मेन हायलाइट म्हणजे पद्मराज यांनी आपलं 53 किलो वजन या चित्रपटासाठी स्वतः त्यांनी कमी केलेलं आहे आणि अवघ्या थोड्या दिवसानंतर त्यांनी परत 100 किलो पर्यंत हे वजन वाढवलेलं आहे। या चित्रपटाची जेव्हा स्क्रिप्ट रेडी झाली त्यावेळेस पद्मराज यांनी बऱ्याच मराठी कलाकारांना आपल्या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवली। बरेच मराठीतील कलाकार हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा सीन ऐकून त्यांनी टाटा बाय बाय केली। मग पद्मराजनं स्वतः हे पात्र करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी उत्तम प्रकारे हे कॅरेक्टर साकारलेलं आहे। ॲक्टिंग बद्दल बोलायचं झालं तर ही ॲक्टिंग नॅचरल वाटते आणि त्यांनी जबरदस्त सीन पकडलेले आहे। या चित्रपटाचं पूर्ण शूटिंग हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि फ्रेम बद्दल बोलायचं झालं, सिनेमॅटोग्राफी एकदम अतिशय उत्तम आहे, स्टनिंग व्हिज्युअल आहे, नॅचरली व्हिज्युअल आहेत आणि एवढं नेचरशी तुम्हाला हा चित्रपट कनेक्ट करतो। त्यामधली माणसं जे कॅरेक्टर पद्मराजांनी रंगवलेली आहेत, लिहिलेली आहेत, ती वास्तववादी वाटतात आणि एकदम खरी अशी भावतात आणि याच्यावरती तूप म्हणजे उपेंद्र लिमये यांचा अभिनय। काय ॲक्टर आहे राव उपेंद्र लिमये, खलनायकाची असली जबरदस्त भूमिका केली आहेत की त्यांना पाहून अक्षरशः त्या कॅरेक्टरबद्दल घृणा येते। तो माणूस इतका कसा वाईट असू शकतो असो, हेच उत्तम कलाकाराचं एक उदाहरण असतं। पद्मराज बद्दल बोलायचं झालं तर पद्मराज यांनी स्वतःचा जीव झोकून दिलेला आहे त्या गोळ्या नावाच्या कॅरेक्टरमध्ये आणि काय ॲक्टिंग केलेली आहे। हँडिकॅप मुलाची त्यांनी जबरदस्त ॲक्टिंग केलेली आहे। ते तसं चालणं, तसं बोलणं, हातवारे करणं, ते वेगळ्या लेवलची ॲक्टिंग आहे बाई। ह्या ॲक्टिंगसाठी तुम्ही 100% चित्रपट बघायलाच पाहिजे। संगीत पण अप्रतिम आहे, चित्रपटांमधलं गाणी जबरदस्त आहेत, बॅकग्राऊंड स्कोर देखील उत्तम आहे। विशेष म्हणजे ह्या चित्रपटातील लिरिक्स, या चित्रपटातील काही गाणे हे स्वतः पद्मराज यांनी लिहिलेले आहेत। तुम्ही विचार करा, एका माणसाच्या डोक्यात स्क्रिप्ट येते आणि तो एवढं काम करतो त्या स्क्रिप्टवरती, तो स्वतः या चित्रपटाचं लेखन करतो, स्वतः दिग्दर्शन करतो, स्वतः याच्यामध्ये प्रमुख भूमिकेत अभिनय करतो, म्हणजे स्वतः त्याच्या स्टुडिओने हे चित्रपट प्रेझेंट केलेला आहे। म्हणजे बघा, आवड असली ना माणसाला कुठे पण येऊन माणसाला मार्ग सापडतो। पद्मराज सांगतात की मला फिल्मशिवाय दुसरं काहीच येत नाही। त्यांनी 20-22 वर्ष फिल्म टीचिंगचं काम पद्मराज मुंबईमध्ये करतात। अनेक त्यांचे स्टुडंट्स त्यांनी घडवले आहेत, आपल्याला माहितीच आहे। आणि उपेंद्र लिमये यांचे मित्र होते। त्यांच्या पुढे चॅलेंज होतं की ही हँडिकॅप मुलाची जे बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची भूमिका आहे ते साकारणार कोण। मित्रांनो, वेट कमी करणं हे खूपच दर्दनाक असतं आणि त्यांनी तब्बल 52 दिवस फक्त एक सफरचंदावरती राहिलेले आहेत। तुम्ही विचार करा, 52 दिवस फक्त एक सफरचंद खाऊन त्याने दिवस काढलेले आहेत। ह्या असं डेडिकेशन असलं ना तर चित्रपट एकदम उत्तम होतो। या चित्रपटाचे तुम्ही व्हिज्युअल्स बघा ना, जो एरा ब्रिटिशकालीन एरा यांनी साकारले आहेत तो अक्षरशः ब्रिटिशकालीन परिस्थिती डोळ्यापुढे येते।
त्यांनी ह्या चित्रपटाच्या माध्यमातून थेट जातीविषयी हा चित्रपट थेट भाष्य करतो. एक उच्चवर्णीय मुलगी एका अनटचेबलच्या प्रेमात पडते आणि हे प्रेम अकल्पनीय आहे. त्यांच्या चित्रपटांचे टॅगलाईनच आहे अकल्पनीय आहे. पहिला हाफ चित्रपटाचं स्टोरी स्क्रीन प्ले जबरदस्त लिहिलेला आहे, संवाद जबरदस्त आहेत. चित्रपट कधीही तुम्हाला बोर वाटत नाही, कधी वेळ निघून घेतो हे समजत नाही. अख्खा चित्रपट एवढा नॅचरल रिअलिस्टिक वाटतो की तुम्हाला त्या ब्रिटिशकालीन काळामध्ये डायरेक्टर घेऊन जातात. तुम्हाला वाटतं की तुम्ही त्या आसपासच्या काळ एकदम जवळून अनुभवता. दुसऱ्या हाफ नंतर थोडासा रेंगाळलेला वाटतो, काही सीन लांबलेले आहेत, पण ते सीन आपल्याला नोटीस होत नाहीत. आपण चित्रपटाच्या शेवटपर्यंत वाट बघतो की चित्रपट एकदम ताणून धरतो की बाबा आता पुढं काय होणार. प्रत्येक सीनमध्ये नेक्स्ट सीनमध्ये काय होणार याची उत्कंठा शिगेला पोचते. मित्रांनो, जबरदस्त चित्रपट बनवलेला आहे, पण सध्या चित्रपटाला स्क्रीन खूप कमी मिळत आहेत. मलाही 200 किलोमीटरच्या आसपास जावं लागला हा चित्रपट पाहण्यासाठी, पण वर्थ इट होतं. एक रुपया हा वर्थ इट आहे. जे डिरेक्टरनं मेहनत घेतलेली आहे ती मेहनत दिसून येते, या सीनमधून दिसून येते, फ्रेम बाय फ्रेम दिसून येते. सिनेमॅटोग्राफर हे अतिशय उत्तम आहे, असं एकदम क्लिअर पिक्चर वाटतो, कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं वाटत नाही. साऊथ इंडस्ट्रीचे लोक ह्याला बॅक केलेले आहेत, म्हणजे हे साऊथ इंडस्ट्रीचे टेक्निकल आहेत, त्याचं टेक्निकल खूप स्ट्रॉंग असतं. आपण अगोदरपासून पाहिलंय. क्लिअरिटी जबरदस्त आहे, सीन कंपोजिशन जबरदस्त आहे, कलर पॅलेट ही नॅचरल वाटतं, व्हायब्रंट कलर पॅलेट आहे. आणि जे रात्रीच्या अंधारातले जे डार्क सीन आहेत, उपेंद्र लिमये वा 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 वा, ते रात्रीचे सीन एकदम भयानक अंगावरती काटा आणतात. म्हणजे ही लव्ह स्टोरी इमॅजिनच करू शकत नाही तुम्ही, अशी लव्ह स्टोरी आहे. आणि ते इंग्रज काय करतात आणि तो गोळ्या कुठे निघून जातो, त्याला कोण हाकालतं, हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटच बघावा लागेल. हां, इथे मला हिरोईनचं देखील कौतुक करावं वाटतं. अनुषा अबूद जे हिरोईन आहे, तिनं पण आपलं कॅरेक्टर एकदम व्यवस्थित, प्रार्थनाचं कॅरेक्टर तिने व्यवस्थित निभावलेलं आहे. प्रार्थना ही सशक्त असते, स्ट्रॉंग असते. तिच्या कॅरेक्टरच्या आपण प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही, कारण की गोळ्या नाही तर प्रार्थना काहीच नाही, प्रार्थना काहीच नाही तर गोळ्या कॅरेक्टर काहीच नाही. साईड कॅरेक्टर आहेत, सपोर्टिंग परफॉर्मन्स देखील जबरदस्त दिलेले आहेत. बऱ्याच दिवसानंतर मराठी इंडस्ट्रीमध्ये एक सुंदर असा चित्रपट आलेला आहे. मी नक्कीच या चित्रपट तुम्हाला रेकमेंड करेल. 5 मला स्टार देणं आवडत नाही, पण एक स्टार दिल्यानंतर आपल्याला रेटिंग समजते की बाबा कुठंपर्यंत आहे. या चित्रपटाला मी 4.5 स्टार देतो. 5 स्टारपैकी अर्धा स्टार त्यासाठी कापलाय की थोडं बेटर होऊ शकलं असतं. जे सेकंड हाफ आहे त्याच्यामध्ये काही सीन बरेच लांबलेले आहेत, काही संवाद नको तिथे संवाद लांबत गेलेले असं वाटतंय, पण त्या मायनर गोष्टी आहेत, त्या तुम्हाला जास्त लक्षात येत नाहीत. जबरदस्त सिनेमॅटोग्राफी, जबरदस्त स्क्रीन प्ले, वास्तववादी संवाद आहे, सीन कंपोजिशन जबरदस्त आहे, सिनेमॅटोग्राफी 1 नंबर आहे. क्वालिटीमध्ये कुठंच कॉम्प्रोमाइज केलं नाही, हेच मला चित्रपटाचं आवडलं. एक 4 ते 5 करोड म्हणजे असे जबरदस्त चित्रपट बनवतात ना राव, मराठी इंडस्ट्रीमध्ये यांनी एक एक्झाम्पल सेट केलेलं आहे. नक्कीच माझी प्रेक्षकांना विनंती आहे, या चित्रपटाला तुम्ही गेल्यानंतर कधीच रिग्रेट करणार नाही. तुम्ही चित्रपट नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपलं चॅनल सॅम सुरवसे. थँक्यू, धन्यवाद.